स्मिथ 11 आंबेरपाडा या दोन टीम दरम्यान पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। एक जबरदस्त बिग फाईट सामना जो मात्र आपण या ठिकाणी बघितला। प्रेक्षणीय लढत जरूर आपण बघितला। ठाणे आणि त्याला फाईट करत असताना टीम रायगडला तुम्ही या ठिकाणी बघितलं। अप्रतिम मॅच, भरपूर क्रीडा प्रेक्षक त्या मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं मी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आणि इथे पाहिलं तर पहिली मॅच रेग्युलर गटातील पहिली मॅच आपण जरूर या ठिकाणी बघतोय। या स्पर्धेचाच पहिला दिवस स्मिथ 11 आंबेरपाडा त्याच्या विपक्षात फाईट करेल टीम मेचकरवाडी संघाने टॉस तर जिंकलाय आणि प्रथमतः स्वीकारले बॉलिंग। बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय टीम स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला। चार षटकाची मॅच असेल आणि मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने संपर्क साधायचे आमच्या आयोजकांशी। 4 दिवसाची स्पर्धा आपण जरूर या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत। दुसऱ्या दिवशी देखील उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला ओपन लॉट पाहायला मिळेल। पहिले ओपन लॉटचे 2 सामने असतील, त्यानंतर रेग्युलर पोल मधील 4 सामने पाहायला मिळतील। असे टोटल 6 सामने उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल। आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय। 2 ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी पाहायला मिळतील। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। सचिन आणि कुमार मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये एंटर होत असताना जो मात्र पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज मेचकरवाडी टीमचा सोमनाथ पहिला गोलंदाज। 4 षटकाची मॅच असेल। दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला बॉल गोलंदाज सोमनाथ, गोलंदाजी ट्रॅक वर। नुकतीच ठाणे आणि रायगड मॅच देखील पाहिली। अफाट अशी गर्दी जी मात्र या मैदानावर पाहायला मिळाली होती। न भूतो न भविष्य कशेळे विभागातील हा शेवटचा आयोजन जो मात्र अप्रतिम पाहायला मिळाल। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल सोमनाथ, गोलंदाजी ट्रॅक वर। बॅटिंग स्ट्रांजवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल सचिन लांगी। पहिला बॉल फटका दर्जेदार आहे। बॉल त्या ठिकाणी फटका फसलाय आणि ते पहिल्याच बॉलवर पकडली जाते मोठी विकेट। फलंदाज बाद सचिन। बॅक टू द पावले। अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे। आमच्या नारायण डमसे दादा जाया नावात दम हाय रे। आमच्या नारायण डमसे दादा जाया नावात दम हाय रे। आमच्या नारायण डमसे दादा जाया। थँक्यू डीजे सो मच, थँक्यू सो मच। पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना सचिन लांगी बाद होतोय। सेकंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकाल अक्षयला। जबरदस्त खेळाडू आहे अक्षय, देखील भरपूर मॅचेस त्याने कव्हर केलेत। परंतु सध्या या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील। सभापती चषक 2026 पर्व पहिले आंबेरपाडा जय गावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा आयोजित ही स्पर्धा आपण जरूर बघतोय। अगदी उद्घाटन सोहळा देखील थाटामाटात पार पाडला। अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल। सभापती चषकाचा हा सोहळा रंगत असताना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। पहिली विकेट गोल्डन डकची शिकार ठरत असताना फलंदाज सचिन बॅक टू द डग आउट। सेकंड बॅट्समॅन तुम्ही पाहू शकाल अक्षयला। हो, यावेळेस स्वतः हलकासा फ्लिप केला, फक्त दिशा दिली होती। सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इथे एक धाव ची मात्र घेतली जाते। श्री गणेशा केला जातोय टीम आंबेरपाडा टीम कडून 1 या धाव संख्येने। एक धाव जरूर आले। पहिली मॅच या ठिकाणी एन्जॉय करत असताना भरपूर क्रीडा प्रेक्षक रसिकांची गर्दी जी मात्र पाहायला मिळते। सेकंड बॉल वर फटका दर्जेदार आहे। बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय फलंदाज कुमारचा वार, चेंडू सीमा पार। 4 धावा चौकार।
विकेट. सेकंड बॉल एक धाव खर्च केली. तिसऱ्या बॉलवर आलेला दर्जेदार चौकार आणि तदनंतर कमबॅक करणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुमार. हो यावेळेस मात्र कव्हरचा लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा अक्षय कुमारच्या बॅट मधून चौकार. गरिबांचा साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव. थँक्यू सो मच. जबरदस्त बिग फाईट सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला तुम्ही बघू शकता मेचकरवाडी टीम, तर दुसऱ्या साईडला हो यावेळेस अंबेरपाडा टीमचा जलवा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कुमार ऑन फायर. ठोकतोय ऑन साइडला दर्जेदार स्ट्रोक षटकार. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. जसा सचिन बाद झाला तसं असं वाटत होतं की अंबेरपाडा कुठेतरी थोडासा बॅकफुटवर जाईल की काय, परंतु सोमनाथच्या विरोधात जी बॅटिंग केले कुमारने अप्रतिम. धाव फलकावर धाव आपण बघतोय 15 आणि इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्विच हिटचा फटका जो मात्र पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी डाट चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 15. जबरदस्त बॅटिंग करत असताना कुमार नावाचं वादळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 15 बनलेत, एक विकेट जरूर आलाय. सचिन बाद झालाय आणि सेकंड ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगार कैलास एलकिया कुणाल या ठिकाणी बघावं लागेल, कारण गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी जरूर झाली पहिल्या षटकामध्ये. 15 बनलेत, एक विकेट जरूर आलाय. सेकंड ओव्हर इथे गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर. सिद्धार्थला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अक्षयला तुम्ही बघू शकता. एक चांगला खेळाडू आहे सध्या तरी. लेफ्ट हँड बॅट्समन जरूर आहे, त्याच्या बॅट मध्ये देखील धावा कराव्या लागतील. 15 बनलेत, सेकंड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. सिद्धार्थला सध्या हळदीचा सीझन देखील चालू आहे, परंतु हळदीला कुणी उपस्थित न राहता इथे ठाणे रायगड साठी जी गर्दी जमली होती ना, ती मात्र फार गर्दी पाहायला मिळाली होती. अफाट गर्दी या ठिकाणी जमली होती. ती देखील ठाणे रायगड या मॅच पाहण्यासाठी जणू काही सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत की आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून मॅचेस पाहण्यासाठी जरूर उपस्थित झाले होते. तुमचं देखील अभिनंदन. आणि इथे आज अंबेरपाडा टीम जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा टीम खेळत असताना धाव फलकावर धावा आपण बघतोय 16. पहिला बॉल समाप्त झालाय. सिद्धार्थ पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. हो लो फुल टॉच बॉल होता, इथे पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज कुमारने, परंतु आलाय डॉट. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट जरूर आलाय. कुमार बॅटिंग मार्कवर तुम्ही कुमारला बघू शकता. त्याच्या बॅट मध्ये 5 चेंडू मध्ये 14 धावा आपण जरूर बघतोय. आणि इथे सेकंड बॉल कशा प्रकारे असेल, गोलंदाज पुन्हा एकदा आपला गोलंदाज ट्रॅकवर सिद्धार्थला बघू शकता. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगली बॉलिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ. बघा पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या, कुमारची बॅटिंग चांगली झाली होती. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर एक धाव जरूर आले, नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत, हे कमबॅक केलंय. अगदी पाहिलं ना, सिद्धार्थची गोलंदाजी भरपूर चांगली होते. हो यावेळेस मात्र जबरदस्त फटका बडीश लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. बॉल चाललाय शतरक्षकाला बीट करून, चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. पाहायला मिळेल. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे
सरूर बाका भरपूर चांगला होता आणि तिथे पाहिलं ना तर घेतली जाईल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केले जाते. कुमारच्या बाट मधनं 9 बॉल मध्ये 23 धावा जरूर आल्या आणि इथे पाहिलं ना तर सेकंड ओव्हर समाप्त झाले. धावफलकावर आपण बघतोय 25 धावा. टीजे ओव्हर मधील सेकंड बॉल मात्र या ठिकाणी पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडू हाताळला होता आणि तिथून थोडासा टर्न मात्र पाहायला मिळाला आणि हा देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज कैलासला तुम्ही बघू शकाल. जबरदस्त गोलंदाजी. हो यावेळेस देखील चांगला बॉल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये. बॉल हातातून थोडासा निसटला आणि इथे पाहिलं ना तर घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल नाही त्या फलक तुम्ही बघू शकता. 25-26 या धाव संख्येवर जरूर जाऊन पोहोचलाय टीम जय गावदेव संघ अंबेरपाडा. सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 26 बनलेत. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अगदी पाहिलं ना तर कैलासने जबरदस्त गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन मेचकरवाडी टीमचा हा गोलंदाज जणू काही सर्वांचं लक्ष भेदून घेतोय. अगदी प्रॉपर चेंडू हाताळत असताना गोलंदाज कैलासला तुम्ही बघू शकाल. वेळेस देखील शॉर्ट पिच बॉल. फटका चांगला आहे. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर होत्या. बॉल पर्यंत आले तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि ते फेकी जबरदस्त राहिली. एकच धावावर थांबावं लागलं. एक या धाबेने फलक फ्लाय होईल. जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करत असताना सध्या आपण बघतोय अंबेरपाडा टीमला. पहिला बॉल जरूर डॉट आले होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले होते. तदनंतर 2 चेंडूवर एक धाव खर्च केले. म्हणजेच कुठेतरी कैलासने कमबॅक केलंय. अप्रतिम गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 27 बनलेत. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडवर कुमार. पुन्हा एकदा कुमारच्या बॅट मधून उडवलाय. वडिश लॉंगन रिझन मधून. इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज कुमारचा वार. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. धाव फलकावर धावा आपण बघतोय 39. 39 धावा. 3 षटकाची मात समाप्त झाले. सध्या कुमारचा विचार केला तर 14 बॉल जरूर खेळले. त्याच्या बॅट मधून धावा आपण बघतोय 36. 36 धावा. नक्कीच कुमार या फलंदाजाने जर याही बॉलवर जर षटकार ठोकला तर सन्माननीय प्रथमेशजी सुपे साहेबांकडून दिले जातील 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. वाह जबरदस्त कॅश प्राइज आपण बघतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश सुपे यांच्या माध्यमातून दिले जातील 5,000 रुपयांचं कॅश प्राइज.
कुमारची बॅटिंग खरं तर जबरदस्त राहिले. 14 बॉल खेळलाय, 36 धाबा त्याच्या बॅट मध्ये आपण जरूर बघतोय. फक्त 3 धाबा अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. ही ओळख आहे कुमारची. सध्या तरी कुमारने थैमान घातलाय मैदानाच्या आतमध्ये. ते वादळाला कुठेतरी शांत ठेवायचं असेल तर गोलंदाजी करावी लागेल. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळत असताना पहिला बॉल, हो यावेळेस मात्र पहिला बॉल आउट ऑफ स्टंप, भरपूर बाहेर हा बॉल होता. आणि तिथे पाहिलं तर वाईट चेंडूची संख्यता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक खराब चेंडू जरूर रिलीज झाला. 40 धावा आपण बघतोय. सेकंड बॉल स्विच हिटचा फटका जरूर खेळलाय, परंतु प्रॉपर टायमिंग कनेक्शन झालं नाहीये. एक बनले दुसरीचा प्रयत्न, इथे धोक्याची घंटा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र सहजगत्या प्राप्त केलेत. सचिन लांगी सरांना देखील असं वाटत असेल की मी देखील थांबणं फार महत्वाचं होतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहिल्या बॉलवर आलेली विकेट जणू काय असं वाटत होतं कुठेतरी अंबेरपाडा टीम बॅकफुटवर जाईल की काय. परंतु घेतलेली कुमारने अफाट मेहनत आणि चांगली बॅटिंग करत असताना कुमारच्या बॅट मधून धावा जरूर आल्या. आणि तिथे पाहिलं ना तर जबरदस्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहिलं तर एक धाव जरूर आले आणि ते स्ट्राईक रोटेट झाले. कुमार येतो स्ट्रायकिंग एंडवर, 36 वर खेळतोय सध्या. कुमारसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अंबेरपाडा टीम एक जबरदस्त बॅटिंग करत असताना कुमार सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आग उगतोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सर्व आपण बघतो. इथे सन्माननीय अंकुशी बुरुड साहेब आणि अंकुशी गबारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सभापती चषकामध्ये आयोजित नारायण डामसे प्रतिष्ठान व जयगावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, फलंदाज ओयुटी गॉन, फलंदाज आउट. इथे कुमारची एक मोठी विकेट बहाल होत असताना विकेट नंबर 2 कुमार बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना रोशनला तुम्ही बघू शकता. जसं कुमार आउट झाला 44 बनलेत. 4था षटक मार्गस्थ आहे. कुणालने जबरदस्त गोलंदाजी हाताळली. पहिला बॉल वाईट आला होता, त्यानंतर सेकंड बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर 1 धाव आणि चौथ्या बॉलवर 1 धाव प्लस रनआउटची विकेट ची मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल कोंबळवाडी आणि त्याला फाईट करेल भिंगार टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला विनंती करेल की टॉस करण्यासाठी आपण जरूर या ठिकाणी कोंबळवाडी टीमचा कॅप्टन आणि भिंगार टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचं आहे. ते 44 बनले, 2 विकेट जरूर आलेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. सध्या तरी अक्षय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस मात्र बॅटवर बरोबर टायमिंग मध्ये बॉल सोडला नाहीये आणि इथे पाहिलं तर 1 धाव होती. तिथे 1च्या मोबदल्यात 2 धावा सहजगत्या प्राप्त झाले. तिसरीचा प्रयत्न आणि यस, बघता बघता 3 देखील धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 47 बनलेत. जबरदस्त मॅच ची मात्र पाहायला मिळेल. 2 विकेट जरूर आलेत. कुमार बाद झाला होता, तिथून षटकार चौकार पाहायला मिळाल नाहीये, परंतु अक्षयने जबरदस्त कामगिरी आणि तदनंतर 47 धावा आपण जरूर बघतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर षटकार येईल की चौकार, टार्गेट तर सेट करावा लागेल, परंतु कशा प्रकारे 1 धाबेने की षटकार चौकाराने हे देखील पाहणं गरजेचं आहे. 47 मधले उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या बॉलवर धावा घेतल्या जातील का. एक जबर शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो इथून देखील यस, व्हाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी, लाईन आणि लय कुठेतरी गोलंदाज फरकटत असताना मात्र पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक येतोय दुसरा चेंडू वाईट.
इथे कुणालने कमबॅक केला होता, परंतु थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जबरदस्त बॅटिंग, 49 धावा सध्या तरी आपण बघतो. हो, यावेळेस देखील यस एक तर धाव बनली जाईल की नाहीये हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि बॉल आलाय डॉट आणि इथे षटक संपलाय, चौथं म्हणजे 4 षटकाची मात समाप्त झाले. स्पोर्टी 9 बनलेत, 49 बनलेत. 50 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 विकेट जरूर आपण बघितले, 50 धावा बडवायचे मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. चला, कोंबळवाडी टीमचा कॅप्टन आणि भिंगार टीमचा कॅप्टन या ठिकाणी लगेच तिसरा कॉल आपल्याला जरूर दिला जाईल. आपण तिसऱ्या अटेम्प्टला या ठिकाणी आले नाहीयेत, तर 2 बॉलची पॅनल्टी असेल याकडे देखील लक्ष असू द्या. भिंगार टीम आणि कोंबळवाडी टीमचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या टॉस करण्यासाठी. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 थँक्यू सो मच. आमचे पत्रकार साहेब मोतीराम पादेर देखील या ठिकाणी रजा घेत असताना पाहायला मिळतील. धन्यवाद साहेब, आपण आलात. उद्या नक्कीच बातमी येईल यात शंका नाही आहे. चला, कोंबळवाडी टीमचा कॅप्टन आणि भिंगार टीमचा कॅप्टन. आपण भिंगार टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेल रमेशजी कोकाटे साहेब, आपणास विनंती करतो की आपल्या हस्ते ह्या मॅचचा सेकंड मॅचचा टॉस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे. रमेशजी कोकाटे साहेब, भिंगार टीमचा कॅप्टन जरूर उपस्थित झालाय. कोंबळवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी लगेच या. कोंबळवाडी टीम चला, कोंबळवाडी टीमचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या. भिंगार टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. कोंबळवाडी टीम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच कुठलाही विलंब न करता या ठिकाणी टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. चला, पंच स्पीडअप करा. मॅच 4 षटकाची मॅच, 24 बॉल शिल्लक आहेत. 50 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. संजू आणि कैलास अशी जोडी आपण बघतोय. कोंबळवाडी टीमचा कॅप्टन 1-2 मिनिटात जर आपण उपस्थित झाला नाहीयेत मोजून तुम्हाला 1 मिनिट लावला जाईल आणि 2 बॉलची पॅनल्टी ची मात्र दिली जाईल. 12:47 झालेत. बारा वाजून 42 झालेत. यस, इथे टॉस संपन्न होतोय सेकंड मॅचचा. भिंगार आणि कोंबळवाडी या 2 टीम दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. सन्माननीय रमेशजी कोकाटे साहेबांच्या हस्ते हा नाणेफेक जरूर आपण या ठिकाणी करतोय. कोंबळवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन बॅटिंग फर्स्ट, फिल्डिंग साठी इन्व्हाइट केला भिंगार टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संजू आणि कैलास. सचिन, पहिला फुल टॉच बॉल, त्यावर जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार. सुरुवात जबरदस्त राहिले. बॉल जातोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, ठोकलाय पहिल्याच बॉलवर चौकार.
थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवर स्वागत जरूर केले सचिन लांगी सरांचा. पहिल्याच बॉलवर मात्र स्वागत केलंय चौकाराने. जबरदस्त बॅटिंग करत असताना सध्या तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन संजूला पहिल्या बॉलवर चौकार. 50 धाव संख्येची गरज असताना पहिला चौकार. साहेबांच्या नावानं अमर लांगीने क्रिकेट यस, जबरदस्त बॅटिंग करत असताना सध्या तरी संजूला आपण या ठिकाणी बघतोय. संजू इंदोळा एक मोठं नाव मेचकरवाडी टीमचा खेळाडू. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना हो गुडघाटेक तमाशा देख सचिन लांगीच्या विरोधात आणखीन एक ठोकलाय फलंदाज संजूच्या बॅट मधून. दर्जेदार षटकार. आयोजन आयोजन केले आयोजन लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई यस, थँक्यू. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संजू इंदोळा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. लाजवाब बॅटिंग जबरदस्त. या ठिकाणी क्रीडा प्रेक्षक रसिकांची मन जिंकून घेतलेत. खरं तर प्रथम बॅटिंग करत असताना कुमार नावाचं वादळ शांत केलं होतं शेवटच्या बॉलवर, परंतु सध्या तरी मेचकरवाडी टीमचा खेळाडू संजू जबरदस्त बॅटिंग. हो यावेळेस मात्र व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन जरूर आपण बघतोय. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर सचिन लांगी. त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवर चौकार, सेकंड बॉल वाईड, चौथ्या बॉलवर देखील, तिसऱ्या बॉलवर देखील चौकार आणि तदनंतर षटकार. म्हणजे असं समीकरण आपण या ठिकाणी जरूर बघतोय. 15 बनलेत. षटक क्रमांक पहिला 38 सर्कलचं बंधन आहे आणि षटकामध्ये धावा येत आहेत. ओहो फक्त फ्लिप केला, दिशा दिली. शांततेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. या बॉलवर उत्तर नव्हतं संजूकडे आणि आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी आपण बघतोय. कमबॅक केलाय. चौथ्या बॉलवर 5वा बॉल जरूर डॉट आलाय. 15 बनले. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. म्हणजे या बॉलवर संजू उत्तर देईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. पहिला षटक समाप्त झालाय. टीमची टोटल 15 या धावसंख्येवर. जरूर आपण या ठिकाणी बघतोय गोलंदाज झालाय गोलंदाज ट्रॅकवर. अक्षयला बघू शकता. ज्याने बॅटिंग करत असताना थोड्याशा धावा त्याच्या बॅट मधून कमी राहिल्या, परंतु सध्या गोलंदाजी करायचे मैदानाच्या आतमध्ये ती गोलंदाजी करावी लागेल. सध्या तरी आपण बघतोय 15 बनले. ट्रॅकिंग एंडवर बॅट्समन कैलासला बघू शकता. थोडीशी अडचणीत मात जरूर आहे. ती सोपी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवर कैलासला स्ट्राईक द्यावी लागेल संजू या फलंदाजाला, कारण 50 बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. थोडासा टार्गेट मोठा जरूर आहे. 12.35 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामागे, कारण उर्वरित बॉल शिल्लक आहेत 17 आणि धावा बनवायचे 35. बघा 17चं समीकरण आहे. 35 धावसंख्येचं समीकरण पाहायला मिळेल. 17 बॉलमध्ये 35 बनवायचे. बनवल्या जातील का प्रयत्न करावे लागेल, संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना दोन्ही टीम सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हो यावेळेस बॉटची टॉप आहे जरूर आपण बघतोय. शेवटच्या दिवशी देखील फायनलच्या दिवशी देखील एक चांगला समालोचक आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय निखिलजी वाकळे सर देखील असतील या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्याच
सान्निध्यात एक चांगलं समालोचन चे मात्र आपल्याला ऐकायला मिळेल फायनलच्या दिवशी देखील म्हणजेच भरपूर चांगली स्पर्धा ची मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त सामना आपण या ठिकाणी बघतोय. सभापती चषकाचा आज थरार, आज क्रिकेटचा रणसंग्राम या क्रीडा नगरीवर पाहायला मिळतोय. मेचकरवाडी आणि त्याला फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल अंबेरपाडा. 16 बनले षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय जबरदस्त बॉलिंग. पहिला बॉल आला डॉट, सेकंड बॉल वर आले एक धाव. चला पंच स्पीडअप करा, एक धाव जरूर आले. 16 बनलेत आजच्या दिवसामध्ये. सर्व थोडासा उशीर झालाय परंतु उद्याच्या दिवसामध्ये दिलेल्या वेळेत संघ हजर राहावे. इथे जबरदस्त गोल्डन डकची शिकार. फलंदाज बाद संजू हिंदोळे बॅक टू द पवेलियन. अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. बघा 16 बनलेत, अजूनही भरपूर धावसंख्येची गरज आहे. इथे चांगली विकेट सध्या तरी आपण बघतोय. बॅटिंग करत असताना संजू हिंदोळा जरूर बाद झालाय. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग सध्या तरी करत असताना संजू ची एक मोठी विकेट. सिद्धार्थ आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हो हो फटका फसलाय. इथे बॉल हवे ते पकडली जाईल झेल. फलंदाज होईल फेल. अर्थात फलंदाज सिद्धार्थ बॅक टू द पवेलियन. नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. 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 थँक्यू डीजे. 16 बनलेत, 14 बॉल शिल्लक आहेत. 34 धावसंख्येची गरज असताना सेकंड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाव. हरीला तुम्ही बघू शकता, चांगला खेळाडू आहे हरी देखील, परंतु सध्या देखील मॅच इम्पॉर्टंट आहे. 16 बनले, 2 विकेट जरूर आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सॉरी 17 बनलेत. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय संतोष स्मृती चषक, स्वर्गीय संतोष स्मृती कुंभळवाडी टीम आणि त्याला फाईट करेल टीम भिंगार पनवेल विभागातील टीम, जी मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी जरूर आपण बघतोय. भिंगार टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय संतोष स्मृती कुंभळवाडी टीम ची मात्र पाहायला मिळेल. सध्या मॅच जबरदस्त पाहायला मिळते. 17 बनले, 2 विकेट जरूर आपण बघतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 2. इथे फटका फसलाय. आणखीन एक महत्वाच्या क्षणी येतोय महत्वाचा विकेट. फलंदाज बाद. हरीला मैदान सोडावा लागेल. विकेट नंबर 3 सध्या मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज हरी इथे बाद होतोय.
संख्येची गरज आहे. बडबाब्याला 17 बनलेत. जरूर आपण बघतोय एक चांगली मॅच सध्या तरी आपण बघतोय. थोडीशी कठीण मध्ये परंतु ती सोपी करावी लागेल. 33 धाव संख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुदामला बघू शकता. सुदाम आणि कैलास सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज अक्षय. हो इथून फटका जबरदस्त आहे. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज सुदामच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. हे रायगड जिल्ह्यात दादाचं गाजतय लय ते नाव, गाजतय लय ते नाव, दादाचं गाजतय लय ते नाव. अहो चर्चा त्याच्या नावाची होते ती गावोगाव, होते ती गावोगाव, चर्चा होते ती गावोगाव. हे राजा माणूस बाला लय आहे होतो दिलवाला, राजा माणूस बाला लय आहे होतो दिलवाला. अहो नारायण रामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण रामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण रामसे आला. थँक्यू डीसे. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 10 फलकावर आपण धावा बघतोय 23. बघा उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि इथून बडवायचे 27 धावा. 12 बॉल 27 ची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज कुमार ज्याने बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या बॅट मध्ये आपण 36 धावा बघितल्या परंतु सध्या गोलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत जरूर आहे. बॅटिंग करत असताना मिचकरवाडी टीमला आपण बघतोय परंतु या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर फलंदाजी देखील करावी लागेल. बॉल हवे ते फटका फसलाय. एक मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये. कैलास बॅक टू द डगआउट. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला यस थँक्यू डीजे. जरूर या ठिकाणी आमच्या साथी समालोचक अर्थात समीरजी सोमने सरांनी देखील रजा घेतले. साहेब आपण जाताना सावकाश जा ही आपणास कळकळीची विनंती करतो कारण सध्या गरमीचा सीझन जरूर चालू आहे. थोडासा अडथळा जरूर आहे परंतु संकट असतात ना तेव्हा तेव्हा संकटावर तुटून पडायचं असतं. असं म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशाला पर्याय नाही. तुम्हाला इथे यश संपादन करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल शिल्लक आहेत. 27 ची गरज आहे. हो पहिला बॉल थोडीशी उसळी जरूर घेतली होती. हलकासा टॅप केला फक्त दिशा दिले आणि तिथे कव्हर पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना गोलंदाज फिल्डिंग तुम्ही बघू शकता आंबेरपाडा टीम कडून. सध्या तरी आपण बघतोय थोडीशी मॅच कठीण झाले. 24 बनलेत. बॉल शिल्लक आहेत 10 बनवायचे 26 धावा. बघा प्रयत्न करावे लागेल. संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये एकाती लढत जिंकावी लागेल. ते देखील प्रयत्न करावे लागतील. 10 बॉल शिल्लक आहेत. 26 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिली मॅच या ठिकाणी आपण जरूर अनुभवतोय. एका साईडला मेचकरवाडी टीम, दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळते अंबेरपाडा टीम. चांगली मॅच. शॉर्ट बॉल फटका जबरदस्त आहे. स्ट्रोक कलात्मक आहे परंतु झेल देखील सुटले. बॉल चाललाय हवाई सफर. चेंडू सीमा पार. महत्वाच्या क्षणी येतोय हा दमदार षटकार. सुदाम आला. सुदामने 2 बॉल खेळले. 2 बॉल मध्ये 2 षटकार जरूर आलेत. बॉल शिल्लक आहेत 9. धावा बडवायचे 20. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप करतो आहे आणि इथे मी तर म्हणेन सुदामला जीवदान मात्र दिलं जात आहे. क्षेत्ररक्षक सचिन लांगी त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय
आणि त्या चुकीचा मोबदला जो मात्र नेक्स्ट बॉलवर जरूर पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा कॅचेस सुटले जातात तेव्हा तेव्हा फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. इथे ॲड बॉल शिल्लक आहेत. 19 धावसंख्येची गरज आहे. 19 अप बोर्ड 8 बॉल 19 बनवायचे. 31 बनले. 4 विकेट जरूर आपण बघतोय. नेक्स्ट बॉल कुमार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर असं मात्र पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलं घमासान युद्ध आपण जरूर बघतोय. नेक्स्ट मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. विंगार त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय संतोष स्मृती कुंभळवाडी टीम मात्र पाहायला मिळेल. पुढे येऊन सडसवण्याचा प्रयत्न इथे चुकी होणार आणि यास पकडला जात आहे. फलंदाज बाद. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. इनाईट नंबर 4 मैदानाच्या बाहेर येत असताना सुदाम परतीच्या प्रवासाला ठोक दिसते. घेत 19 धावसंख्येची गरज आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मॅच थोडीशी कठीण बनली आहे आणि इथे मी तर म्हणेन नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद एंटर झालाय. तर 7 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू प्रगती पथावर. 7 बॉल 19 ची गरज आहे आणि इथे शरद स्ट्रायकिंग एंडवर. हो यावेळेस जबरदस्त डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मित्र म्हणेल 1 बल्ले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये कारण रोहिदासला स्ट्राईक हवी आहे. त्यासाठी बाईच्या स्वरूपात या 2 धावा घेतल्या जातील आणि मित्र म्हणेन इथे जरूर आपण बघतोय पहिले मॅच 3 षटक जरूर समाप्त झाले. आता उर्वरित षटक आहेत 1 म्हणजे बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायचे 17. लेवलचे सारे खेळाडू खेळा जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळा या जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 यस थँक्यू डीजे. बघा 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 6. 16 बडवायचे बनवले जातील का हा पडलेला प्रश्न सध्या तरी मेचकरवाडी टीमला फार अवघड मॅच आहे परंतु बडवाव्या लागतील. प्रयत्न केल्याने सर्व काही मिळत असतं आणि ते आज सिद्ध देखील करावा लागेल कारण 6 बॉल शिल्लक आहेत. 16 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन संघाचा सर सेनापती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता रोहिदासला. स्ट्रायकिंग एंडवर रोहिदास जरूर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघतोय सध्या तरी शरद. एक जबरदस्त 6 बॉल आणि 16 ची गरज. समीकरण थोडंसं अवघड आहे परंतु चंदू सर नक्कीच ते सोपं करावं लागेल कारण मंजिल तो उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते. हसलो से कुछ नहीं होता पंखों से उडान होते. 6 बॉल 16 ची गरज असताना पहिल्याच बॉलवर फलंदाज रोहिदासचा फटका फसलाय. इथे मोठी विकेट. फलंदाज बाद. विकेटचं बघा प्रेक्षक रसिकांना विनंती करतो की आपण रिलिंगच्या आतमध्ये बसले ते थोडेसे बाहेर बसा कारण आपण त्या ठिकाणी बाउंड्री ठेवले त्यामुळे प्लीज आपणास विनंती करतो की आपण बाहेर बसायचं. रिलिंगच्या आतमध्ये बसू नका कृपया विनंती करतो.
कारण सर्वांसाठी मॅच महत्वाचे आहे मित्रांनो. कारण गावासाठी खेळल्या जाणारा क्रिकेट हा फार महत्वाचा असतो. तोच तर खरा ग्रामीण क्रिकेट ओळखला जातोय. आज 5 बॉल शिल्लक आहेत, 16 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समॅन तुम्ही बघू शकता, आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, सध्या गोलंदाजी ट्रॅकवर कुमार मैदानाच्या आतमध्ये चांगली. योगेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. 4 बॉल शिल्लक आहेत, 16 धावसंख्येची गरज आहे. एखादा बिग हिट मारावा लागेल, एखादा षटकार येणं फार महत्वाचं आहे. हो, यावेळेस मात्र यस पकडला जातो पायची आणि इथे जबरदस्त यष्टीरक्षक सध्या तरी आपण करत असताना ते जबरदस्त स्टंपिंग आणि इथे फलंदाज बाद. बघा 6 विकेट आपण जरूर बघतोय. मेचकरवाडी टीम खेळत असताना 34 धावा बनलेत. 50चं टार्गेट होतं. थोडीशी बॅटिंग जबरदस्त चांगली केली होती संजू इंदोळेने आणि तदनंतर कुठेतरी सुदामने देखील 2 षटकार जरूर ठोकले होते. परंतु असं वाटलं होतं की मॅच थोडीशी खेचली जाईल, परंतु तिथे थोडासा कमबॅक केला आणि इथे पाहिलं हो जरूर आपण या ठिकाणी बघतोय. मागचा बॉल देखील वाईट प्लस विकेट आपण बघितली आणि तदनंतर 35 बनलेत. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि 15 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बघा अजूनही मॅच संपली नाही, शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. इथे फ्लिप केलाय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मागच्या बाजूला बॉल अडवला गेला आणि इथे पाहिलं ना तर एक सिंगल धाव. आता मॅच हातातून सुटलंय की काय, कारण बॉल शिल्लक आहे 2 आणि धावा बडवायचे 14. इथे अंबेरपाडा टीम खेळत असताना सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय. हा देखील आलाय डॉट बॉल जरूर आपण बघतोय. आता बॉल शिल्लक आहे 1 आणि धावा बडवायचे 14. एक बॉल 14 होऊ शकणार नाहीये, परंतु क्रिकेट आहे. भरपूर मॅचेस देखील आपण बघितल्यात. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. एखादा 9 बॉल त्यावर षटकार. बघा शेवटच्या बॉलवर शरदने सन्मान दिला आणि त्या पहिला सामना विजय संपादन करत असताना अंबेरपाडा टीमला आपण या ठिकाणी बघतोय आणि ते पहिला सामना जरूर गमावला मेचकरवाडी टीमने. दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट, भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथे विजय संपादन जरूर केलाय अंबेरपाडा टीमने. विश ऑल द बेस्ट टीम अंबेरपाडा आणि हार्ड लक टीम मेचकरवाडी. यस अंकुश सन्माननीय अंकुशजी बुरुड साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. सन्माननीय अंकुशजी बुरुड साहेब यांचा सत्कार. सन्मान